शांत ठेवू कशाला बर्फ ठेवायचा. ते माझ्याकडनं होणं अशक्य आहे. हां, पण समाजकार्य करायची आवड मला भरपूर आहे. आता पण मी पैसे घेऊन सेवा केली समाजाची, पगार घेतला म्हणजे समाजाकडनं पैसे घेतले त्याची सेवा केली. त्यामुळे मला ड्रेस घातल्यावर अरे रावी यायची, आणि मी हे केलं, मी पोलीस आहे किंवा अमुक आहे म्हणून करडावर बोलत होतो. पण समाज कार्य करताना अहमपणा हा जो असतोच बाजूला हा दूर ठेवायला पाहिजे. आणि प्रत्येकाला आपण बांधील आहोत. कोण येतात आपल्याला काम करताना किंवा शेजारी उलटे बोलतात किंवा लाज वाटते. मी ज्यावेळेस स्टेशनला आम्ही प्रबोधन करताना असं बॅनर घेऊन उभं राहायचो आणि माझ्या ओळखीचे जेव्हा जायचे त्यावेळेस मला इतकं लाजल्यासारखं व्हायचं. ते साहेब म्हणायचं, साहेब नमस्कार. नाही, हा उलट आनंद वाटेल म्हणजे ज्यावेळेस तुम्ही समाजात मोठेपणा म्हणून गाजवता त्यावेळेस तुम्हाला जे काम छोटं काम आहे असं ज्यावेळेस मनाला वाटतं की मी खूप छोटं काम करते, त्यामुळे ते लाज वाटते. त्यामुळे काम कोणतंही छोटं आहे मोठं नाही. सेवा ही जवळूनच केली पाहिजे, दूरच केली पाहिजे आणि त्याला आध्यात्मिक पण जोड केली पाहिजे. कारण जे पंचमहाभूत बाहेर आहे तेच आपलं शरीर आहे. तर आपण आपलीच सेवा करायची म्हणजे काय करायचं हे करायला सेवा करायची आहे. जे जसे शक्य आहे तसं करायचं, आपल्याकडे जे होईल ते करायचं. पण त्याचा मीपणा माझ्याकडे नाही. इदम मग काम केलं सोडून देतो आता. कारण आपल्याला आपला देश हा प्रगतिशील देश आहे आणि बरेचसे हे आहे. त्यामुळे पर्यावरणाची विरुद्ध सुद्धा काय काय वेळेस शासनाचे धोरण असतं, काय हरकत नाही असू द्या, परंतु आपण आपलं काम करत राहायचं. आता बघा आम्ही त्याला गेलो संगमावर, तिथे पण आम्ही एक थैली थाळी पाठवली. मी पाठवली पुष्पदेवाने पाठवली. जे जे आपल्याला करता शक्य आहे. मागे आपण गॅसतर्फे हरिद्वारला थैल्या पाठवल्या, काही जवळवरनं मागवले, खेड्यात शिवून मागवले, त्यांना 2 पैसे मिळाले. आपण आपलं कार्य सातत्याने जे होईल ते करत राहायचं. परंतु आपण हे प्रत्येकाला बांधले आहे आणि हे करतो. जसं आपण पूजेला वेळ देतो 2 तास, तसे तुम्ही घरी जरी असेल तरी मेसेज बघता पण रिप्लाय देत नाही, तो वाईट वाटतं ना. येऊ शकत नाही तुम्ही, पण तुम्ही सांगा येत नाही. किंवा तुम्ही पैसे पाठवून 100 रुपये पटकन पाठवून बाबा एका बहिणीचा त्याचे 100 रुपये मी आले पाठवले, पण कसले एक मेसेज तो स्क्रीनशॉट काढा बायना पाठवून मी त्यांना समजेल काही 100 रुपये कसले आले. पण एकदम ग्रुपनी 1400-1500 रुपये आले, कोणाकोणाचे आले विभागणी करतात. कारण आपल्याकडे येणाऱ्या पैशाचा हिशोब देण्यासाठी आपण समाजासाठी बांधलेलो आहोत. तसं शासनाला द्यावं लागतं, आपल्याला इन्कम टॅक्स ऑफिस द्यावं लागतं किंवा कोण विचार निर्णय CSR फंडासाठी जेव्हा मागणी करतो त्यावेळेस. आणि आपलं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन हे फार पाहिजे याच्यात. आता बघा आम्ही गोरगरीबच्या झाडं लावायला गेलो आमच्या पंत महाराजांच्या ग्रुपमधून बरं म्हणजे असं नाही विचार केला की आम्ही गोरगरीब झाड लावून मला का उपयोग नाही. कारण हे विश्वाची जर आपण माझं घर म्हणतो, जिकडे जा तिकडे सेवा करा. आता आम्ही इथे याला बघितलं कुठे जर कोणत्या इव्हेंट बघा, इव्हेंटचा अभ्यास करा. मी आता या महाकुंभाच्या यात्रेला गेलो होतो त्यावेळेस पण बघितलं. तिथे आम्ही पोलीस म्हणून तिथे गेले, तिथे पोलीस कसे वागतात ते बघितलं. तर ते म्हटलं कुंभ संगम पण इतकं व्यवस्थित छान मार्गदर्शन करत होते. तिथे कोणी गडबड गोंधळ नाही, काही नाही, स्वच्छता इतकी चांगली, शांत बसले. आपल्या शेजारी स्त्री आहे, पुरुष आहे, कोणी असा भेदभाव केला नाही, जातीचा केला नाही, धर्माचा केला. मस्त आंदोलन आपल्या हस्ते हे केलं. तसंच इथे याच्यात रेल्वे यात्रेतसुद्धा माझा हे घेतलं बाईट घेतली. तिथे पण त्यांनी वेगवेगळ्या ज्यांचं रिझर्वेशन त्यांना वेगळ्या एंट्री केली दरवाज्यांनी. त्यांचं बाहेर बसा गाडी तुम्ही आत जाऊन का करतो. तुमची कोणत्याही व्यवस्थापन आपण कोणत्याही कार्यक्रमात जातो तो इव्हेंट कसा छान होतो त्याचाही अभ्यास करा. तो अभ्यास नुसतं तुम्हाला व्हिडिओ येतो तर तो व्हिडिओ इकडे फॉरवर्ड करून प्लीज सर्वांनाच विनंती आहे.
मी काय करू शकतो त्याच्यात, मी जर इनिशिएटिव्ह घेऊ शकतो, मी जर कार्य करू शकतो तरच फॉरवर्ड करा आणि मी याचं हे करू शकतो. नाही इथे अशी थैली मिळते तिथे काही नाही केलं तर तुम्ही अभ्यास करा ना. ज्यावेळेस तुम्ही बोलता ना त्यावेळेस बोला की आपण असं घाट फेकून देतो अन्न की गाय खाते तिच्या पोटात, हे तुम्ही त्यावेळेस प्रबोधन करताना सांगा. पण इथे तेच कारण आम्हाला प्रत्येक हे जे हे येतात ना मेसेज, ते ब्लाऊजसारखे तिथे तुम्हाला कोणी दिलं, मलाही चिटकून मी तिला चिटकून तिने चिटकून त्याचं ते कोणत्याही ग्रुपमधून आलेलंच असतं आमच्याकडे बरं का. आता इतर ठिकाणी तर सरळ ते मी एका ठाण्याच्या ग्रुपमध्ये पर्यावरण ग्रुपमध्ये आहे, तर आपला नुसता मेसेज पाठवते तुमचा आमच्या ग्रुपची काय संबंध आहे, तुम्ही ग्रुपमध्ये आमच्या का पाठवतो असं तुमचं ते खाली मी पाठवतो. हा पर्यावरण तुम्ही काम करता आम्ही काम करतो. तर तुमच्या इथले मेंबरचे कोणी नाटक असतील असं मिळालं तर त्यांना कळवा, त्यांना फॉरवर्ड करा असं त्यावेळेस उत्तर दिलं नाही. म्हणून नुसतेच मेसेज पाठवू नका. त्या मेसेज पाठवल्यामुळे काय होतं, आता आपण मेसेज पाठवलं बा 1-2 जण मेसेज पाठवतील त्याच्यावर, हा जर आपला आता कार्यक्रम जातो कारण आपल्या 17 वेळा वाचला जात नाही, पुढे ढकलला जातो आणि त्याचा अभ्यास होत नाही. आणि शक्यतो हजर राहा. तुम्हाला जे काम आवडेल मिळेल ते करा. आपले बरेच विषय आहेत, प्रत्येक विषयाचं काम करा आणि त्याचा आनंद घ्या. आत्मिक आनंद काय असतो ते जेव्हा काम करून मी काय केलं नाही हे पाहूनपणा सोडला तर त्याचा खूप आनंद मिळतो. आणि सेवा आहे, सेवाच म्हणायचं. त्यात आपला जो कोणी आपल्याला दिले वाचले केले चांगले नवीन नवीन येते माझ्या नोकरी असं नाही, हे आपलं नाही. आपण विश्वस्त आहोत त्याचे. त्यामुळे ही वस्तू समाजाची आहे, ती समाजाकडून गेली पाहिजे किंवा फाउंडेशनला त्याचा पैसा आला पाहिजे, हाच विचार आला पाहिजे. तरच आपलं फाउंडेशन, कारण आपल्याला मोठे मोठे हे येतात पण आपण घेऊ शकत नाही कारण का आपल्याकडे तेवढा पैसा जमा नाही. तर पैसा जमा केलाच पाहिजे, एक पैसा विचार केला पाहिजे आणि स्वतःहून टाकले पाहिजे.